नमस्कार, मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद. काही दिवसापूर्वी आपण हिंदुस्तान पोस्टवरतीच आपले ॲडव्होकेट नितीन प्रधान यांचा एक व्हिडिओ बघितला. हिंदू विधिज्ञ परिषदेची खरी ही सिरीज करायचा आमचा मानस आहे, तुमचा प्रतिसाद असेल तर, की ज्यांनी हिंदुत्वाच्या आणि कायदेशीर क्षेत्रात योगदान दिलंय अशा वकिलांचे अनुभव गप्पा आपल्यासमोर घेऊन येण्याचा. मागच्या वेळेला आपण बघितलं की कशी भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही भारताबाहेर आणि जिहादी मुसलमानांसोबत झाली, आणि त्यावेळेला भारतातल्या कम्युनिस्टांची मानसिकता काय होती असे दोन विषयांना आपण स्पर्श केला. खरं तर आज त्याच दोन विषयांना धरून आपण पुन्हा ही चर्चा कंटिन्यू करतोय. आपल्या त्याच वकिलांसोबत ॲडव्होकेट नितीन प्रधान माझ्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे. तर आपण मागच्या वेळेला आलेलो शांताराम गरुड आणि 1962च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्यांना अटका झालेल्या त्यांची मानसिकता काय होती, म्हणजे आपण दोन धागे घेऊन चाललोय. खरं तर एक आहे कम्युनिस्टांचा इतिहास आणि दुसरा आहे तुम्ही बघितलेला तो काळ. तर त्याला धरून आज पुढचं एखादं इतिहासाचं पान किंवा काही आठवणी आम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो. आपण हे दोन भाग आहेत. येस, एक आहे तो इतिहासाचा भाग आहे, जो विच आय परसिव्ड, म्हणजे जो मी वाचला, ऐकला तो इतिहास. आणि दुसरा आहे तो मी पाहिला तो इतिहास. आणि दुसरा जो भाग आहे तो खरा आमच्या सगळ्यांसाठीच अशासाठी महत्वाचा आहे की इतर वेळेला कम्युनिस्ट इतरांबद्दल लिहितात की रामाचं असं होतं, ह्यांचं असं होतं, यांचं लिहिणारं कोण नाहीये. त्या अर्थाने तुम्ही आणि जे ते लिहितात ते खोटं आहे हे मला जाणीव झालेली आहे त्याची. मी त्यांना आपण जसं ते शाळा कॉलेजची मुलं म्हणतात तू खोटारडा आहेस असं मी बोलत नाही. ते जे लिहितात ते मिसलिडिंग आहे. ते मिसलिडिंग करतात आणि त्यांना ते दाखवायचा प्रयत्न करतात की त्यातलाच एक विषय मी नंतर बोलणार आहे. आज दुसऱ्या विषयावर बोलूया आपण. फॉर एक्झाम्पल डॉक्टर आंबेडकर. आज डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी व्हर्च्युअली अजरप केले. त्यांची अशी काही कल्पना ते समाजाला करून देऊ इच्छितात की डॉक्टर आंबेडकर हे स्वतःच एक मार्क्सवादी होते. आणि त्यामुळं मार्क्सवादी, डॉक्टर आंबेडकरवादी आणि बाकी जे दलित समाजातले लोक आहेत हे ह्यांची एक साखळी होणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून ह्या वरिष्ठ जातीतले जे हिंदू आहेत आणि पर्टिक्युलरली RSS आहे किंवा जे राष्ट्रवादी आहेत यांच्या विरुद्ध आपण एक फळी तयार करायला पाहिजे. खोटं आहे, ॲब्सोल्युटली खोटं आहे. आणि एक डॉक्टर पाटणकर तुम्हाला माहिती असतील, ते कासगावला प्रॅक्टिस करतात. भरत पाटणकर. मला वाटतं भारत पाटणकर. ते स्पेलिंग एकच आहे, त्यामुळं भाचं भाव होऊ शकतो. तर त्यांनी एक लेख लिहिला, मला माझ्या अंदाजाप्रमाणे 77च्या सुमाराला, 74, 75, 77च्या आसपास. आणि त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तो लेख आहे. त्यांनी सांगितलं पहिल्यांदाच कम्युनिस्टांनी आणि बाकीच्या साम्यवाद्यांनी डॉक्टर आंबेडकरांना ॲक्सेप्ट केलं. आणि जी त्यांनी आमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी जी चूक केली होती डॉक्टर आंबेडकरांना डिसोन करायची आणि ते डॉक्टर आंबेडकर हे प्रतिगामी आहेत हे दाखवायची, ती चूक आज त्यांनी पहिल्यांदा सुधारली. ह्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची वैचारिक क्रांती हिंदुस्थानात होणार आहे. म्हणजे तोपर्यंत क्रांती झालीच नव्हती. म्हणजे आंबेडकरवादी क्रांती पहिल्यांदा साम्यवाद्यांनी केली, ती भरत पाटणकरांनी. ते स्वतः कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होते. बरं. कासेगावला राहायचे, सांगलीच्या जवळ. परिचय लांबनं, काय फारसा जवळनं कधी परिचय नाही. माझ्या वडिलांचा झालेला असेल, कारण कासेगाव हे राजाराम बापू पाटलांचं गाव. पुणे, कोल्हापूर, बेंगलोर त्या हायवेवर हे कासेगाव आहे. मला वाटतं त्यांचीच कासेगाव एज्युकेशन सोसायटी त्याच नावाने त्यांनी वाढवलेलं आहे. आणि जयंत पाटील हे राजाराम बापूंचे चिरंजीव. राजाराम बापू पण तसे काय सांगलीमध्ये छोटंसं गाव, त्यातल्या त्यात त्याला थोडासा मोठा जिल्हा. लोक एकमेकाला पर्सनली ओळखायचे आणि ओळखी पाळखी ठेवायची. सांगायचा मुद्दा काय, तर तो भाग नंतर आपण आंबेडकरांच्या बाबतीतला तो भाग आहे तो आपण नंतर विचार करू. आत्ता पहिल्यांदा जो मी इतिहास वाचला आणि जो मी लक्षात आला माझ्या, त्या इतिहासाबद्दल थोडं बोलूया.
पहिली गोष्ट, श्रीपाद अमृत डांगे, हो, बीटी रणदिवे, नंबूद्रीपाद, हे जवळजवळ एका पिढीतले जवळपासचे लोक. आणि महाराष्ट्रात साम्यवाद ज्यांनी इंट्रोड्यूस केला असं म्हणता येईल ती असे पिढी, असे right? म्हणजे ते अर्धवर्यू, येस, साम्यवादींचे अर्धवर्यू असं म्हणायला लागेल, काय हरकत नाही. आणि श्रीपाद अमृत डांगे हे स्वतः म्हणजे त्यांची मला वाटतं शताब्दी झाली, जन्मशताब्दी अंदाजे 2006-2007च्या सुमाराला झाली. तर असं माझा अंदाज आहे, मी काय त्यासाठी काय बघून आलेलं नाही आहे. पण श्रीपाद अमृत डांगे हे जेव्हापासून आपल्याला माहिती आहे तेव्हापासून हे जनरल सेक्रेटरी CPIचे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कायमस्वरूपी व्हर्च्युअली. कशामुळं? कारण स्टॅलिननी त्यांना सांगितलं की तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा. आणि स्टॅलिनच्या नंतर ख्रुश्चेव नंतर ब्रेझनेव्ह आले. डांगे तसेच राहिले, कॉम्रेड डांगे, त्यांची पोझिशन तशीच राहिली. सांगितलेलं ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली तुम्ही कोणी तिथं व्हायचं हे तिथून ठरायचं. हा. आणि गमतीचा काय भाग होता, तर त्यांना जर तिथं बोलवायचं असेल कन्सल्टेशनसाठी, त्यावेळेला काय एवढं असं नव्हतं, इंटरसेप्ट व्हायची शक्यता असायची. टेलेक्स होता, टेलिफोन होते, वायरलेस होते, पण त्यातनं तुम्ही काय बोलता हे तिसऱ्यांना कळायची शक्यता होती. त्यांना प्रकृतीच्या कारणासाठी आणि मेडिकल चेकअपसाठी तिकडे बोलवलं जायचं मॉस्कोला. आणि मग ते 2-2, 4-4 महिने राहायचे. आणि त्या 4 महिन्यामध्ये त्यांना जे काय त्यांना आढावा घ्यायचा आहे हिंदुस्थानमधल्या, भारतातल्या कम्युनिस्ट पार्टीचा, कुठपर्यंत पाळमुळं गेलेली आहेत, अमुक झाले तमुक झालं आहे, असं करून मग त्याप्रमाणे मग ते जे लोक आहेत त्यांना कोणाला फंडिंग करायला पाहिजे, कुठच्या संस्थांना फंडिंग करायला पाहिजे, कोण आपले मित्र आहेत त्यांना फंडिंग करायला पाहिजे, जे पत्रकार मित्र असतात किंवा ते राजकारणातले मित्र असतात, त्यांना द्यायला लागतं, त्यांच्या निवडणुकांच्यासाठी फंडिंग करायला लागतं. काही इंडस्ट्रियलिस्ट असतात ते त्यांना फंडिंग करायचे, मग त्यांना कुठच्या तरी पद्धतीने त्यांना काहीतरी देणं आवश्यक आहे. जे थोडक्यात साम्यवाद्यांच्या त्यांच्या त्या ग्रुपमध्ये, त्यांच्या ह्या ग्रुपमध्ये कोण कोण आहेत ह्याचा पण ते आढावा घ्यायचे. आणि मग ठरवायचे की जाताना आता जनरल सेक्रेटरी व्हा, तुम्ही त्यांना पॉलिट ब्युरोचा मेंबर करा आणि अमुक तमुक. मग त्याची यादी तिकडून यायची, हिंदुस्थानात नाही आलेली कधी. आणि त्यांना तसं नव्हतंच ते, त्यामुळे त्यांचा तो अधिकार पण नव्हता. कसं झालं बघा, ज्या वेळेला मी मागच्या वेळेला सांगितलं मानवेंद्र रॉय त्यांना तिथून पळून जायला लागलं. जरी मानवेंद्र रॉय हे लेनिनचे अगदी जवळचे सहकारी होते, स्टॅलिन त्यांना जवळपासून अत्यंत जवळीकीने ओळखत होता. ट्रॉट्स्की त्यांना ओळखत होता, मोलोटोव ओळखत होता. म्हणजे त्यांची ह्या सगळ्या साम्यवाद्यांची, सोव्हिएट युनियनमधल्या या सगळ्या साम्यवाद्यांची भयंकर सलगी होती. सलगी म्हणजे गॅलेक्सी आहे त्यांनी, दॅट्स राईट. आणि सलगी होती. सलगीचा अर्थ रोटीबिटी व्यवहार करणारी त्यांची सलगी असते, इतरांची नसते. बाकी जे ॲक्वेंटन्सेस असतात त्यांची ओळख असते. हां, पण त्यांची अशी काही त्यांचं नातं नसतं की ज्याच्यामुळं ते एकमेकावर इन्फ्लुएन्स करतील असं. बरं, हे तसं नातं होतं. तरी देखील लाईक मी तुम्हाला सांगितलं ते रोझा लक्झेंबर्ग तर जी यांनी आपल्या लेनिननी ज्यावेळी पहिली क्रांती केली 1905 मध्ये, जी फेल गेली रशियामध्ये, त्यामध्ये त्या स्वतः होत्या, रोझा लक्झेंबर्ग. मग एवढे जवळचे संबंध होते त्यांचे. त्यावेळेला मला असं वाटतं स्टॅलिन काहीतरी मध्यम ह्याचे कार्यकर्ते होते, मधल्या फळीतले कार्यकर्ते होते. पण जे मोठे होते ती रोझा लक्झेंबर्ग होती, ट्रॉट्स्की होते. आणि पण ही जी क्रांती झाली त्यातले जे अर्धवर्यू होते, जे रशियन लीडर्स होते, जे लेनिनच्या जवळचे होते, हे सगळे लोक स्टॅलिनने एक
28 ते 28 ते 30-32च्या सुमारापर्यंत सगळ्यांना उडवून टाकलं. त्यांना तिकडे सायबेरियाला पाठवलं. ह्यांना सांगायचे की त्यांना आपण हद्दपार केलेलं आहे, पण ॲक्च्युली तिथे घेऊन त्यांना गोळ्या मारल्या जायच्या गुलाग्समध्ये. हां, गुलागमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झाला की एक जी फळी होती जी स्टॅलिनला अपोज करणारी किंवा त्याला शह देणारी किंवा शह देऊ शकणारी ती सगळी त्यांनी एलिमिनेट केलेली होती. आता स्टॅलिनला मानवेंद्र रॉय का त्यांना असं वाटलं की मानवेंद्र रॉय त्यातलेच असावेत असे, कारण मला असं वाटतं, हा माझा जे काही मी ते जी काही पुस्तकं वाचली त्याच्या संदर्भात जे वाचलं, मला असं वाटतं की मानवेंद्र रॉय आणि ट्रॉट्स्की यांचे फार चांगले संबंध होते. तर त्यामुळं ही मस्ट हॅव फेल्ट ॲप्रिहेन्सिव्ह की ही मे बी टुमॉरो ते हे कॉन्ड्युइट असावेत, ट्रॉट्स्कीचाच माणूस असावा, अशा संशयाखातर त्यांना सांगितलं आता तुम्ही बाहेर पडा, ते इथं राहू नका. कारण त्यांचे इतर कम्युनिस्टांच्या बरोबरचे आणि कम्युनिस्ट लिडरशिपच्या बरोबर त्यांचे जवळचे संबंध एवढे होते की त्या संबंधाच्यामुळं कोणालाही ॲप्रिहेन्सिव्ह वाटेल किंवा पॅरानॉइड होईल की बाबा अरे हा उद्या मला जर का त्यांनी त्रास द्यायचं ठरवलं तर तो देऊ शकेल, तो एक ऑर्गनाईज करू शकेल एखादा कू वगैरे. तर त्या अशा ह्याच्यामध्ये ते मला असं वाटतं मानवेंद्र रॉयना बाहेर काढलं. बाहेर गेल्यानंतर जी जेहादी कानपूरला गेलेले होते, उत्तर प्रदेशात गेले होते पार्टी बांधण्यासाठी, आणि त्यांनी त्या लोकांना बोलून घेतलेलं होतं तिथे, ते तिथे पार्टी शिफ्ट झाली, म्हणजे ताशकंदहून हिंदुस्थानात शिफ्ट झाली. ताशकंदहून हिंदुस्थानात व्हर्च्युअली जसं एखादं पथक जातं तसं ते पथक तिथं गेलं आणि देन दे स्टार्टेड स्प्रेडिंग, आणि मग स्प्रेडिंग देअर थॉट, द गॉस्पेल्स ऑफ मार्क्स. आणि हे गॉस्पेल्स ऑफ मार्क्स ज्यांना ऑलरेडी पोचलेले होते, लाईक जोशी, लाईक डांगे, हे एकत्र यायला लागले. आणि मग सगळ्यांनी मिळून मग ते कम्युनिस्ट पार्टीत आले. जे त्याचे संस्थापक होते, संस्थापक दोनच, एक मानवेंद्र रॉय, दुसरे गंगोपाध्याय. दोघंही दे बोथ वेअर फ्रॉम बेंगॉल. आणि जे 16 जिहादी, ज्यांचा प्रमुख उद्देश हा तुर्कीमध्ये जायचं, फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यांच्या बरोबर भांडायचं, त्यांना लढाई करायची, तिथं ऑर्गनाईज करायचं लोकांना. हे कशासाठी? तर कॅलिफत तिथे रिएस्टॅब्लिश करण्यासाठी. प्रॉब्लेम झाला, केमाल पाशा आला आणि केमाल पाशाने सांगितलं आमच्याकडं आता यापुढं हे रिपब्लिक हे सेक्युलर रिपब्लिक असेल आणि हे काय याच्यात मुसलमान आणि इस्लामचा काही संबंध असणार नाही. जे इस्लामी प्रथा आहे ती प्रथा इथं बंद झालेली आहे. म्हणजे बुरखा बंद झाला, त्यांनी आपली स्क्रिप्ट बदलली, त्यांनी रोमन स्क्रिप्ट घेतली तुर्की भाषेची, आणि जे नमाज पढणं बंद झालं, मशिदी बंद केल्या, मदरसे बंद केले. पण त्या सगळ्या भानगडीमध्ये त्याचा परिणाम असा की हे जे जिहादी होते ताशकंदमध्ये जे जमलेले होते, ज्यांना तुर्कीमध्ये जायचं होतं, त्यांना इस्तांबूलला जायचं होतं, ते परत आपल्या घरी परत आले. शेवटी असंच होतं, मला असं वाटतं की हे चुकलेले माकलेले जे लोक असतात परत हिंदुस्थानातच येतात आणि ते म्हणतात हाच आमचा देश, हा आमचा, आम्ही सगळ्यांना सहारा देतो. तर परिणाम असा की ते इकडे आले. पण एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय ह्यांना कम्युनिस्ट पार्टीतनं काढून टाकण्यात आलं. म्हणजे पुन्हा त्यांना कम्युनिस्ट पार्टीत त्यांच्या घेण्यातही आलं नाही त्यांच्या हयातीमध्ये. त्याचा परिणाम असा की त्यांनी मग आता इकडे आल्यानंतर चळवळीतला माणूस, विद्वान माणूस, अत्यंत मोठा विद्वान, मानवेंद्रनाथ रॉयांच्या बुद्धिमत्तेबद्दल कसलीही शंका नाही. पण आणि कुठपर्यंत त्यांचे अनुयायी जे होते त्यांच्यावरनं लक्षात घ्या की ते एवढे हुशार होते, तर ते अनुयायी जर का असे असतील तर मानवेंद्रनाथ रॉय कसे असतील. त्यांचे लिखाण पण मी वाचले, माझ्याकडे त्यांची पुस्तकं आहेत. न्यायमूर्ती तारकुंडे, ज्यांनी नंतर PUCL नंतर काढली, पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टी. हां, दॅट्स राईट. आमचे राणे, M.A. राणे, ते सतत त्या रॅडिकल ह्युमॅनिस्ट नावाचं एक पुस्तक हे होती,
मॅगझिन निघायचं. तर त्यात ते नेहमी कॉन्ट्रीब्यूट करायचे. तर मी त्याच्यात सबस्क्राईब करायचो. मी ते माझ्याकडे पण यायचं. ते आमचे राणे होते, M.A. राणे होते, C.R. दळवी होते, डॉक्टर आमचे R.A. जागीरदार होते, जस्टिस जागीरदार होते. बरं. हे जस्टिस जागीरदार हे जे गजेंद्र गडकरांचे जे चीफ जस्टिस होते मागे सुप्रीम कोर्टाचे ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. त्यांचे हे जावई. आणि गजेंद्र गडकरांची पण बरीचशी लेबर लॉ रिलेटेड जजमेंट. हो, नाही ते अत्यंत विद्वान माणूस. त्यांची जजमेंट सगळी ते जेव्हा चीफ जस्टिस झाले त्यावेळेला पुढची जी जजमेंट्स आहेत ती 5 जजेसचीच जजमेंट्स आहेत. ते कधी 2 जजेसच्या बेंचमध्ये, 3 जजेसच्या बेंचमध्ये नाही बसले. ते 5 जजेसमध्ये बसायचे. आणि मला त्यात एक पॅरलल आठवतं, कारण प्रिव्ही काउन्सिलची जजमेंट्स आहेत ही 5 जजेसची असतात कमीत कमी. सगळी जजमेंट ते 5 जणांचीच कमिटी बसायची. ते त्याला कमिटी म्हणतात. तर प्रिव्ही काउन्सिलचे असायचे म्हणून प्रॉबेबली. आणि त्यांचे सगळे आयुष्य तर ब्रिटिश राजमध्येच गेलेलं होतं. त्यानंतर ते 63-64च्या सुमाराला ते मला वाटतं हे झाले, चीफ जस्टिस झाले. आणि त्यामुळे त्यांची त्या संस्कृतीत वाढलेले, ज्युडिशियल संस्कृती, त्या संस्कृतीत वाढलेले गजेंद्र गडकर ते 5 जजेस बेंचमध्येच बसायचे. पण छान उत्तम जजमेंट त्यांनी. ही हॅज लेट डाऊन लॉ विच इज स्टील फॉलोड. म्हणजे आज सुद्धा ते गायडन्स म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्या जजमेंट्सकडे बघितलं जातं. अशाही विद्वत्तेचा हा माणूस पुढे तसाच त्यांना कम्युनिस्ट पार्टीने न्याय दिला नाही. वाईट टाकलं एका अर्थी, अक्षरशः वाईट टाकलं. त्यांना कम्युनिस्ट पार्टीने जवळ बोलवलं सुद्धा नाही. आणि जवळ स्टॅलिननी सांगितलं की आता घेऊ. कशामुळे? तर स्टॅलिननी सांगितलं होतं यांना बाहेर काढा, त्यांना बडतर्फ करा आणि त्यांना बाहेर काढा. आणि मग त्यांच्याबरोबर जे आले, आणखीन एक नाव घ्यायला पाहिजे. आणखीन एक नाव म्हणजे कुमार केतकर. लोकसत्ताचे विद्वान माणूस, अत्यंत विद्वान माणूस, प्रचंड अभ्यास केलेला माणूस. आणि त्यांच्या हे तर फारच चांगले असायचे. मी लकी आहे, माझे ते स्नेही आहेत, माझी त्यांची ओळख चांगली आहे. पण असं मैत्री असं काय, ते वयाने पण ते माझ्यापेक्षा थोडे मोठेच आहेत. पण अत्यंत विद्वान माणूस, लिहायला अत्यंत परखड, नो डाऊट अबाउट इट. पण डावी विचारसरणी, त्यामुळं जे काय उजव्या विचारसरणी ते त्याज्य, ते त्याज्य. त्यामुळं ते त्यांच्याकडं. पण तरी देखील हे असे जे काही लोक आहेत, हे जे लोक रॉईस्ट म्हणून बोलले जातात, त्यातले हे लोक, त्यात यशवंतराव चव्हाण पण रॉईस्ट होते. ओके. द्वाभ कर्णिक रॉईस्ट होते, जे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते. अच्छा. ही सगळी रॉईस्ट मंडळी, सगळी विद्वान मंडळी रॉईस्ट असायची. तुमच्या म्हणण्याचा एक दुसरा अर्थ असा येतो की न्यायपालिका आणि जर्नलिस्ट आणि राजकारण ह्या तिघांवरती पण एका टप्प्यापर्यंत मोठा प्रभाव साम्यवाद किंवा मानवेंद्रनाथी साम्यवाद जे काय असेल असा होता, किंवा त्याला अजून काही वेगळं म्हणायचं? नाही, तुम्ही बरोबर म्हणताय, यू आर राईट देअर. तो साम्यवादाचा परिणाम कोणाकोणापर्यंत व्हावा? मार्क्सने दास कॅपिटल लिहिलं, तो कोणाकोणापर्यंत व्हावा? इव्हन लोकमान्य टिळकांच्या पर्यंत झाला होता. बरं. याचा परिणाम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर पण झालेला होता. बरं. स्वातंत्र्यवीर सावरकर, आता फॉर एक्झाम्पल आय विल टेल यू, केसरी प्रकाशनाने, लोकमान्य टिळकांचं केसरी प्रकाशन, यांनी बोल्शेविक क्रांतीचा इतिहास आणि लेनिनचं चरित्र ही 2 पुस्तकं त्या केसरी प्रकाशनातनं प्रकाशित केली, लोकमान्य टिळकांच्या केसरी प्रकाशनातून. दुसरा आणखीन एक गमतीचा भाग असं असेल का, म्हणजे जस्ट विचारतो, ऐकताना मला प्रश्न पडला तर, की कुठेतरी अशी क्रांती होते आहे हे आपल्या लोकांपर्यंत सांगावं, की बाबा बघा तिथे असं होतंय, असं असेल का? तो विचारांचा प्रभाव असेल? नाही, मला हे अभिप्रेत नाहीये की लोकमान्य टिळक साम्यवादी होते. नो, आय डोंट वॉन्ट टू से दॅट. आणि कारण बेसिकली लोकमान्य टिळक अत्यंत राष्ट्रवादी होते. मला हे पण सजेस्ट करायचं नाहीये की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर लेनिनचा
कसा प्रभाव काही होता? प्रभाव होता आणि त्यामुळे ते साम्यवादी होते. नो, एक क्रांती होतीये. Yes. ह्या क्रांतीतून एक मोठंच्या मोठं साम्राज्य हे उद्ध्वस्त होतंय आणि त्या साम्राज्याच्या ठिकाणी एक ते केवढं मोठं हो, हो. साम्राज्य, प्रचंड. बिगेस्ट एम्पायर इन द वर्ल्ड, हो. इवन ॲज ऑन टुडे. येस. ते मोठंच्या मोठं रशियन झार साम्राज्य, ते कम्युनिस्ट साम्राज्य होते. ह्याच्यातच अनेक लोकांना आनंद वाटलेला होता. मी ते मार्क्सच्या किती जवळ होते मला माहित नाही, पण किंवा आणखीन एक गंमत सांगतो. असंच मोठं ब्रिटिश साम्राज्य आहे ते आपण तोडू शकतो असं ही स्फूर्ती घ्या. ही स्फूर्ती घ्या असं, पण त्याच्यात एक भाग असायची शक्यता आहे. एक तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, तुम्हाला पटणार नाही. 1905 मध्ये रशियामध्ये क्रांती केली, मी मगाशी सांगितलं, लेनिननी. त्यामध्ये रोझा लक्झेंबर्ग होती, अमुक होतं तमुक होते, ते सगळे लोक होते. ती अयशस्वी झाली आणि ही अयशस्वी झाल्यानंतर लेनिनना याच्या रशियातनं बाहेर हद्दपार करण्यात आलं. बरं, हा अनटोल्ड इतिहास आहे, म्हणजे हे ह्याबद्दल कधी सांगितलं नाही जात. ते बाहेर आले, त्यांना हद्दपार केलं. एक वर्मा नावाचे, श्यामजी वर्मा ही अशी एक व्यक्ती होती. हो. हे टिळकांच्या जवळचे, म्हणजे टिळकवादी असे. त्यांनी लंडनमध्ये एक बंगला विकत घेतला आणि त्या बंगल्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राहायचे. त्यांना लेनिनना ज्या वेळेला त्यांनी हद्दपार केलं त्यावेळेला लेनिन हे सावरकरांच्या बरोबर राहायला त्या बंगल्यात आले. ओके, बरं, लक्षात घ्या. हा इतिहास, ह्या इव्हेंट्स आहेत. ह्या इव्हेंट्स मी बाहेर कुठेही वाचलेले नाही आहेत आणि त्या वाचू देण्यात आलेल्या नाहीत असं माझं मत. येस. आणि जर का त्या बाकीच्यांना माहिती नसतील तर मणिशंकर अय्यरला तर निश्चित माहिती नाही असं माझं मत आहे. लेनिन सावरकरांच्या बरोबर राहत होते. पुढे आणखीन एक घटना झाली. सावरकरांना त्यांच्यावर वॉरंट काढलं, त्यांना अटक करण्यात आली आणि ते अटक करून त्यांना ब्रिटिश पोलीस हिंदुस्थानमध्ये घेऊन येत होते. त्यावेळेला भारतात आणायच्या आधी मार्सेला त्यांना ते पोर्टमधून उतरले आणि त्यातनं ते पळून जात होते. त्यांना पकडण्यात आलं आणि फ्रेंच सरकारने त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं. हे जे ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं त्याचा निषेध युरोपियन सोशलिस्ट पार्टीज ह्या संघटनेने, म्हणजे त्या वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या युरोपमधल्या सोशलिस्ट पार्टीज, त्यांची एक मिटिंग झाली, निषेधाची मिटिंग ब्रसेल्समध्ये. आणि ब्रसेल्समध्ये निषेधाचा ठराव झाला आणि हा ठराव लेनिननी मांडला. अच्छा. की फ्रेंच सरकारचा निषेध व्हायला पाहिजे, त्यांनी हे असं करायला नको होतं. आणि पुढचा बघा, तुम्ही त्यासाठी हे जे तुम्ही अन्याय केलात या अन्यायाबद्दल तुम्ही राजीनामा द्या. आणि त्याच्यावर फ्रान्समध्ये एक चळवळ सुरू झाली की सरकारचा राजीनामा मागायचा, कारण हे यांनी आणखीन पण त्याला काही कारणं असतील, पण ही कारणं आहेत, ही जी कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं की सावरकरांना त्यांनी ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं, ही अत्यंत मोठी चूक केली. हे सार्वभौम, तुमचं तर सार्वभौम सरकार आहे, पण तुम्ही त्यांच्याशी गुलामगिरीसारखे वागलात आणि त्यामुळे तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे. आणि ही चळवळ चालवली कोणी असेल? कोणी? मार्क्सच्या जावयाने. अच्छा. तर फ्रान्समध्ये 2-3 वर्षे ती चालली. 4थ्या वर्षी सरकारने राजीनामा दिला. मी त्या चळवळीमुळे दिला का मला माहीत नाही, पण 3 गोष्टी महत्त्वाच्या. लेनिन आणि सावरकर हे एकत्र होते, राहिले होते त्यांच्या, आणि डेफिनेटली ते राहिले होते, म्हणजे सकाळी यायचे आणि संध्याकाळी जायचे, इंटरॅक्शन झालेलीच असली पाहिजे. नाहीतर सावरकरांनी कम्युनिस्ट क्रांतीवर, बोल्शेविक क्रांतीवर 1917 साली कविता लिहिली नसती. आणि आता हा इतिहास सांगितलाय कोणी? बानी देशपांडे. बानी देशपांडेंकडे जाण्याच्या आधी असं म्हणता येईल का, हा प्रश्न आहे, उत्तर द्यावं असं पण मी म्हणत नाहीये, म्हणजे स्पेसिफिक उत्तर द्या असं मी म्हणत नाहीये, की याचा अर्थ असाही निघतो की लेनिन सावरकरांच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारामुळे, व्यक्तिमत्वामुळे जे काय प्रभावित नक्की झाला, म्हणून तर एका तरुणाने मारलेली उडी ही तिथल्या राजकारणाला
एक त्याची एक लाट त्याच्यातून तयार झाली, असं काही? असं पण असू शकेल. हा. पण लेनिनला सावरकरांच्या बद्दल एवढा जिव्हाळा का असावा? येस. मला अजूनही कळलेलं बरोबर, नाही बरोबर. की त्याच्यात त्या दोघांच्या सावरकरांना लेनिन बद्दल एवढा जिव्हाळा का असावा, ज्यांनी त्याच्या बोल्शेविक क्रांतीवर एक कविता लिहिली. काव्य लिहिलं. आणि त्यांना ते आणि सावरकर असे नव्हते की हजरत जयपुरी आणि हसरत जयपुरी आणि टलट आणि रला नाही रजवा. म्हणजे ते सिनेमातले हे दिला इन्सिडेंट दिला जातो आणि सांगितलं जातं आता ह्याच्यावर गाणं तयार करा. सावरकर हा अत्यंत उत्स्फूर्त कवी होते, अत्यंत उत्स्फूर्त नेते होते आणि अत्यंत जहाल नेते होते, नो डाऊट अबाउट इट. पण मग त्यांना लेनिनच्या बद्दल त्यांनी जर का एखादी कविता लिहिली असेल आणि त्यावेळेला लेनिन रशियात होते, म्हणजे असं नव्हतं की ते त्यांचा तरी कॉन्टॅक्ट होता आणि सावरकर हिंदुस्थानात होते. पण तरी देखील सावरकरांनी त्यावेळेला एक कविता लिहिली लेनिनच्या क्रांतीबद्दल. हे मला काहीतरी हे म्हणजे मला याचा वेगळा अभ्यास व्हायला पाहिजे. हे लोकांना सांगितलं जात नाही. सावरकरांच्यावर टीका केली जाते. मग ते गांधींचे सुपुत्र येतात, ते सांगतात की त्यांना सावरकरांना माहिती असतो ना, वाचलेला असतो ना, त्यांना त्याची काही कल्पना असते. आणि ते सांगतात की सावरकरांची जयंती होता कामा नये. सावरकरांना हे अत्यंत पुरोगामी नव्हते, प्रतिगामी होते आणि अमुक तमुक. तो मणिशंकर अय्यरबद्दल काय बोलायचंच काम नाही. कम्युनिस्टांची हीच प्रॉब्लेम. आणि हा इतिहास बानींनी लिहिलेला आहे. आणि त्या बानींच्या पुस्तकाचं नाव आहे मार्क्सवादी तत्वज्ञानाची वैदिक बैठक, पूर्वपीठिका, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकात त्यांनी हा पण उल्लेख केला की मी हा तो प्रबंध आहे. हे पुस्तक म्हणजे प्रबंध आहे. हे भाषण त्यांनी केलेलं होतं ज्यावेळेला अमृत केशव डांगेंची जन्मशताब्दी होती पाटण्याला. त्या पाटण्याला भाषण केलं त्या प्रबंधाचं. हा प्रबंध मूळचा त्यांनी लिहिलेला होता हिंदीमध्ये. तर निळकंठ गाडगीळ म्हणजे नवाकाळचे, पूर्वी त्यांना अग्रलेखांचे बादशाह म्हणायचे त्यांना, आणि कुमार केतकर यांनी ते वाचलं आणि त्यांनी सांगितलं हे मराठीत व्हायला पाहिजे. बरं. आणि तुम्ही मराठीत करा. आणि मग मराठीच त्याचं भाषांतर करण्यासाठी डांगेंची मुलगी जी बानी देशपांडेंची बायको म्हणजे त्यांच्या पत्नी त्या रोझा देशपांडे यांनी तो प्रबंध त्यांनी मराठीत केला. आणि त्या स्वतः त्यांच्या ग्रॅज्युएशनसाठी त्यांची संस्कृत होती, संस्कृत भाषेमध्ये त्या ग्रॅज्युएट झाल्या होत्या. तर त्यांनी त्यातले जे काही वैदिक उदाहरणं द्यायची होती किंवा ते काय ऋग्वेदातली उदाहरणं आहेत, त्यात नासदीय सूत्राचा पण उल्लेख आहे. आणि हे जे सगळं आहे आणि त्यात नासदीय सूत्र कुठपर्यंत, तर बानी देशपांडे म्हणतात की हे नासदीय सूत्र रचलं हे प्रजापती नावाच्या महर्षींनी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वेदामधले जे सगळे हे आहे ते प्रत्येक ऋषीचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यांना जे इंट्युटिव्ह जे आलं, जे ज्ञान मिळालं, ते इंट्युटिव्ह ज्ञान त्यांनी त्या ऋषांमध्ये आणि ऋग्वेदाच्या मध्ये त्यात त्यांनी लिहून ठेवलं. त्यातल्या सॉरी मध्ये थांबवतो कारण आपल्याला बहुतेक वेळेची आजची मर्यादा आहे. पण हा एक इंटरेस्टिंग विषय आणि अशासाठी थांबवतो की कदाचित त्यांना वेद आणि साम्यवाद अशा पॅरलल्समध्ये तेही साम्यवाद्यांनी लिहिलेल्या इकडे न्यायचं आहे. पण तुर्तास आज इथे थांबू. आज आपण एक महत्वाचा मुद्दा बघितला की भारतातल्या साम्यवाद्यांना कसं रिमोट कंट्रोलवर स्टॅलिन तिकडून चालवत होते. म्हणजे जे विचार स्वातंत्र्य म्हणून सांगतात त्यांनाच इथे स्वातंत्र्य नव्हतं, अजूनही नाही अशी परिस्थिती आहे. तर आपण आलात, आज आपली ही चर्चा झाली. आपले मनापासून आभार. पुढचा एपिसोड कम्युनिझम आणि वेद, आणखीन त्यासोबत त्यांनी अनुभवलेले डांगे किंवा त्यांनी अनुभवलेले इतर समकालीन नेते, राजकारण अशावरती परत होईल. आजपुरते धन्यवाद. नमस्कार.